राणी मुखर्जी आणि विद्या बालनचा एक सिनेमा आला होता। साल होतं 2011 आणि सिनेमाचं नाव होतं नो वन किल्ड जेसिका। जेसिकाची हत्या होते। जेसिकाच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्याकरता तिची बहीण संघर्ष करते, पण व्यवस्थेत ती इतकी गुरफटून जाते की आरोपींना शिक्षा तर सोडाच, पुराव्यांची छेडछाड, कायद्यातून मिळणाऱ्या पळवाटा या सगळ्याचा उलटा परिणाम असा होतो की जेसिकाला नेमकं मारलं कुणी हेच कळत नसल्याचं निरीक्षण कोर्ट नोंदवतात। आरोपी मोकाट सुटतात, सबळ पुराव्यांअभावी हे सगळं काही घडतं। साक्षीदार माघार घेतात, पुरावे कोर्टासमोर येतच नाहीत आणि नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा खऱ्या अर्थानं इथूनच सुरू होतो। या सिनेमाचा प्लॉट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। या सिनेमाची आठवण तुम्हाला आत्ताच का सांगायची असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर त्याचं सुद्धा उत्तर या व्हिडिओत आहे। नुकताच एक मोठा निर्णय हायकोर्टाने दिला। या निर्णयाचे पडसाद फक्त भारतातच नव्हे, जगभरामध्ये उमटले। हा निर्णय होता मुंबई लोकलमध्ये झालेल्या सिरियल ब्लास्टच्या आरोपींबाबत। हा बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील सगळ्याच्या सगळ्या 11 आरोपींची हायकोर्टानं निर्दोष सुटका केली। हा निर्णय हादरवून टाकणारा तर होताच, पण त्याही पेक्षा महाराष्ट्र एटीएसच्या तपासावरच सवाल उपस्थित करणारा होता। ते का, हेच या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सुवर्णा आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। 189 लोकांचा जीव घेणाऱ्या या बॉम्ब ब्लास्ट मधील सगळेच्या सगळे आरोपी जर निर्दोष असतील, तर मग ब्लास्ट केला कोणी? या दहशतवादी हल्ल्यामागे मग हात होता तरी कुणाचा? तपास अधिकाऱ्यांनी इतकी वर्ष नेमका तपास केला तरी कसला, असे प्रश्न आता उपस्थित केले जाणार आहेत। कारण जर आरोपींची सुटका केली जात असेल, तर इतकी वर्ष जे जेलमध्ये होते त्या आरोपींनी काहीच केलं नव्हतं। एकूणच काय, तर हायकोर्टाच्या निर्णयानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जी अंडरलाईन झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्र एटीएसच्या अपयशाची। इतकी वर्ष महाराष्ट्र एटीएसने नेमका असा तपास केला तरी काय? त्यांना या सगळ्यात पुरावे गोळाच करता आले नाहीत का? हाही प्रश्न उपस्थित होतो। हायकोर्टानं मुंबई लोकलमधील सिरियल ब्लास्टवर जो निकाल दिला ते खरं तर महाराष्ट्र एटीएसचं अपयश आहे असं बोललं जात आहे। कारण जर एटीएसनं आपलं काम चोख केलं असतं, तर आरोपी निर्दोष सुटले असते का? एकदा विचार करून बघा। आता हे अपयश फक्त महाराष्ट्र एटीएसचं आहे का? तर नाही। यात सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरला असणार आहे। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरही सवाल उपस्थित केले जात आहेत। हायकोर्टानं स्पष्टपणे आपल्या जजमेंटमध्ये म्हटलंय की जवळजवळ सगळ्याच वकिलांचे युक्तिवाद हे अपूर्ण वाटले होते। इतकंच काय, तर दोषींविरोधात फक्त शंकेपलीकडे कोणतेही सबळ पुरावे तपास यंत्रणांना सादर करताच आले नाहीत, असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। मुंबई लोकल सिरियल ब्लास्ट झाले 11 जुलै 2006ला। त्यानंतर मुंबईतील विशेष सत्र न्यायालयानं 7 जणांना जन्मठेप आणि 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती। आणि त्यानंतर 21 जुलै 2025ला म्हणजे तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सगळ्याच्या सगळ्या 11 दोषींची मुक्तता करण्याचा निर्णय झाला आणि सगळे चकितच झाले। यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या 11 जणांना आरोपी ठरवण्यात आलं होतं त्यांचा यात काहीच दोष नाहीये। मग मुंबई लोकलमध्ये बॉम्ब प्लांट केले तरी कुणी? प्रेशर कुकरमध्ये ते बॉम्ब प्लांट करून नेमके मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये ते ठेवले कुणी? आणि त्या पलीकडचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की या बॉम्बस्फोटाचे आरोपी आजही मोकाट फिरतायत का? आणि तसं जर असेल तर कदाचित आणखी एखाद्या हल्ल्याचं प्लॅनिंग करण्याचे त्यांचे इरादे हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आणखी बळकट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। महाराष्ट्र एटीएसच्या तपासाचं घोर अपयश मुंबई हायकोर्टाच्या निर्णयातून ठळकपणे अंडरलाईन तर झालंच, पण सरकारी वकिलांचा युक्तिवाद, सबळ पुराव्यांचा अभाव या सगळ्या गोष्टीही जगासमोर उघड्या झाल्या। त्यामुळे जागतिक पातळीवरही हा निर्णय भारतीय तपास यंत्रणांवर शंका घेणारा नक्कीच आहे। ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट तर आहेच, पण अतिरेकी संघटनांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला उत्तर देताना भारतीय तपास यंत्रणांना आलेलं अपयश सुद्धा असल्याची भावना व्यक्त होते। 7/11च्या या दहशतवादी हल्ल्यात ज्या 189 लोकांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांचीही क्रूर थट्टा नाहीये का? या हल्ल्यात कुणी आपली मुलगी गमावली, कुणी नवरा, कुणी बाप, कुणी भाऊ, तर कुणी आई।
आता जर 11 आरोपींची निर्दोष मुक्तता हायकोर्ट करत असेल तर सुप्रीम कोर्टाच्या घडामोडींकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे। या प्रकरणी तुर्तास हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। आता पुढे यात आणखी काय काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। पण तोपर्यंत एक गोष्ट विसरता येणार नाही, ती म्हणजे उशिरा होणारा न्याय हा देखील अन्यायच असतो असं म्हणतात। दुर्दैवानं मुंबई लोकल सिरियल ब्लास्टच्या बाबतीत तेच होताना दिसतंय। मुंबई हायकोर्टानं दिलेला निकाल महाराष्ट्र ATSचं अपयश आहे, सरकारी वकिलांनी मांडलेल्या युक्तिवादाचं अपयश आहे का? हे तुम्हालाही वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा।